मासिक पाळी ज्यावेळेला अनियमित असते त्यावेळेला हार्मोनल पिल हा त्याचा उपचार म्हणून बघितला जातो आणि बऱ्याचदा होतं काय, जोपर्यंत हार्मोनल पिल्स सुरू आहेत तोपर्यंत सायकल रेग्युलर असते, पण हार्मोनल पिल बंद झाल्या की सायकल परत अनियमित होते. बऱ्याचदा त्या स्त्रीची बॉडी त्या हार्मोन्सवरती डिपेंडंट राहते आणि असंही होतं की हार्मोन्स बंद केले आणि मासिक पाळी कायमची बंद झाली. तर या गोष्टी ज्यावेळेला घडतात त्यावेळेला आयुर्वेदामध्ये मासिक पाळीचं जे चक्र आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. रजस्राव काल, ऋतुकाल आणि ऋतुव्यतीत काल. रजस्राव म्हणजे वाताचा काळ, ऋतुकाळ म्हणजे कफाचा काळ आणि ऋतुव्यतीत काळ म्हणजे पित्ताचा काळ. या 3 घटकांचा विचार करून त्या दोषांच्यावरती काम करणारी औषधं आणि उपचार जर केले तर मासिक पाळी अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रित होते. रजस्राव काळामध्ये वाताचा काळ आहे त्यामुळे व्यवस्थित विश्रांती घेणे. ऋतुकाळामध्ये ज्यावेळेला कफाचं प्राधान्य आहे त्यावेळेला तुपाचं आणि तेलाचं ज्या औषधी आहेत जसं की शतपुष्पा तेल आहे, शतावरी तेल आहे, तिळ तेल आहे यांचं सेवन करणं आणि ऋतुव्यतीत काळामध्ये वेगवेगळी तुप आहेत ज्याच्यामध्ये शतावरी अश्वगंधासारखी तुप आहेत यांचं सेवन करणं. अगदी यांच्या चूर्णाचं जरी आपण सेवन केलं तरी सुद्धा ती सायकल रेग्युलर व्हायला अतिशय मदत होते. पण फारच क्रॉनिक कंडिशन आहे तर अशा वेळेला पंचकर्म करून जर या औषधांचं आपण रसायन या स्वरूपामध्ये सेवन केलं तर त्या स्त्रीला या प्रॉब्लेम्समधून कायमस्वरूपी मुक्ती मिळते.